आपणही सोबत आहे. वन पाहिला, तिथं सुंदर प्रकारची नदी पाहिली आणि ती नदी पाहिल्याच्या नंतर त्या नदीचं नाव सांगितलं भागीरथी. भागीरथी नावाची नदी. आणि भागीरथी नावाची नदी पाहिली. पण याच्या अगोदर 3 वयामध्ये एक शब्द गेला, तुम्ही लक्ष दिलं का नाही मला माहित नाही. भागीरथी नदी वाहत होती पण तिथं दुर्गंध होता, सुगंध नव्हता साहेब. आलं लक्षात? ही ह्याच्या अगोदर 4थ्या वयामध्ये शब्द गेलाय तो दुर्गंध होता. आणि त्या दुर्गंध असणाऱ्या त्या भागीरथी नदीच्या ठिकाणी हे असं जोडपं गेलं. पुढे काय केलं सांगायला सुरुवात केली आहे. पुढे हिमाचली वास करीती हो. वाहे दुग्धवर्ण भागीरथी. वा. जिच्या बिंदू मात्रे उद्धरती महापातकी हिंसक. काय जिथं सज्जन जातात आणि सज्जन जागा तशाच प्रकारची हुडकतात. साधू संताला मंदिरच लागतंय, दुर्जनाला मंदिराची गरज नाही. आता हे त्या वरतीचा होता पंडूराजा. पहिल्या प्रथम ज्या नदीपाशी गेला नदी तीच होती, पण ती नदी वाहत असताना त्या ठिकाणी त्या नदीचा दुर्गंध येत होता. दुग्ध दुग्ध पुढच्या पहिल्या त्यांनी ते वाचलं दुर्गंध काय वाचलं तुम्ही? हा, मग मला तेच मला प्रश्न होता. अशी दुर्धर कसा शब्द येईल वाचण्यामध्ये सोडा झाला, म्हणून मला ते आठवलं. दुग्ध नदी वाहत होती, दुधाची. हा शब्द मला पाहिजे होता. दुधाची नदी वाहत होती, दुधाची. आणि ती अशी दुधाची नदी वाहते कुठं? उत्तर प्रदेशामध्ये हिमालय नावाचा पर्वत. आणि हिमालय नावाच्या पर्वताच्या ठिकाणी वाहणारी भागीरथी नदी. पण त्या नदीचं महत्व फार सुंदर सांगितलं माझ्या काही कारण. काय सांगितलं? अरे तिचा एक जरी थेंब अंगावर घेतला, एक जरी थेंब अंगावर घेतला तर त्या भागीरथी नदी माणसाचा उद्धार करते, माणसाचा. एवढ्या प्रकारची ताकद त्या भागीरथी नावाच्या नदीत आहे सांगायला सुरुवात केली आहे. तेथे तापसांचे वृंद ठाई ठाई होत आनंद. पुढे इंद्रद्युम्न सरोवर गाद पंडुराव पाहतसे. अशा प्रकारची भागीरथी नावाची नदी दिसेना झाली. भगीरथ नावाची नदी. आणि घे मला हा असं त्याला बस हा बस दोघं निघते. अशा प्रकारची भगीरथ नावाची नदी. आणि त्या भगीरथ नावाच्या नदीपाशी जिथं सुंदर प्रकारचं सरोवर आहे, जिथं सुंदर प्रकारची झाडी आहे, अशा ठिकाणी पहिल्या काळामध्ये ऋषी मंडळी राहत होती. अशा ऋषी मंडळीच्या सोबत राहत असताना होता संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. संताला सज्जन जर भेटले तर माणसाला आनंद वाटतो. बरं काय, पंडूराजा हा तशाच प्रकारचे होते. ऋषीची संगत झाली, ऋषीची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये एवढा आनंद होता. बरं काय, माणसाला एवढा आनंद होतो. मज भेटो मज जातीचे येरगा बाळाचे काम नव्हे. येरगा बाळाचं काम नाही, जातीवंत भेटले पाहिजे. बरं काय, आणि जातीवंताला जातीवंत भेटले, जशा तसे मिळाले, आनंद वाटतो. पंडूराजाला आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर तिथून पंडूराजा निघाले. एका ठिकाणी माणसानं थांबायचं नसतंय. आज जर तुमच्या गावाला कीर्तनला गेलो, तिथं रात्र कधीच काढायची नाही, तुमचा मान सन्मान राहत नाही. एका ठिकाणी काही जात नाही. पडसाहेब हे न भागीरथी नावाच्या नदीचं तीर्थ सोडलं आणि पुढे निघाले. कुठे गेले सांगायला सुरुवात केली आहे. पुढे इंद्रद्युम्न सरोवर. इंद्रद्युम्न नावाचं सरोवर. या सरोवराच्या ठिकाणी पंडूराजा वास्तव्य केलं गेले सांगायला सुरुवात केली आहे. पुढे स्वर्गाशी लगटला शतशृंग पर्वत देखिला. हो, जेथे ऋषींचा वसे मेळा वेद ध्वनी गरजत. ऋषी तिथून निघाले आणि एवढ्या प्रकारचा पर्वत उंच होता. काय सुंदर काहीची लिखाण आहे. आपल्याला एक वाचली तर सांगता येत नाही काय सांगा, पण त्या लिहिणाऱ्याची काय कमाल असेल. असा पर्वत 100 शिखर असलेला पर्वत, ज्याला एक नाही दोन नाही, आपल्याकडे एक शिखर तयार होईना. केंद्र सर, शतशृंग एक शिखर नाही. त्या काळामध्ये किती शिखर होते त्या पर्वतावर? 100 शिखरावर शिखर असणारा पर्वत. आणि त्या ठिकाणी जिथं मंदिर असते तिथं संतच असतात. मग त्या 100 अशा प्रकारचे शिखर
त्या शिखरावर अनेक प्रकारचे ऋषी मंडळी होते. त्या ऋषीला पंडूराजानं पाहिलं, आनंद वाटला, सांगायला सुरुवात केली आहे. जेथे दिव्य वृक्षी सदा हो. फळ गंधर्व गायन निर्मल, हा जे ऐकता मंजूल पंच प्राण तोषती. खरं सांगा तुम्हाला, माणसाला ते कळालं तर आनंद होतो. मग ताई वाचताना आनंद वाटला बरं का खरंच. विण्यावर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस, आवडीने ताल आणि स्वर कळला पाहिजे, सगळ्या गोष्टी येत्या. आता ज्यावेळेस हे पंडूराजे त्या पर्वतावर गेले, पर्वतावर गेल्याच्या नंतर पर्वत होता, बर पर्वत उदास नव्हता. उदास होता का तो पर्वत? पर्वत उदास नव्हता, झाडं होते भरपूर. त्या तिथल्या झाडाला नेहमी फुलं असायची आणि फळं असायची. बरं एवढ्यावरच नाही भागलं, जिथं गायन चालू आहे तिथं माणसाला पळत जावं वाटतंय. जावं वाटतंय का नाही मला सांगा बरं. आता एवढे आपण का जमलो, इथं काहीतरी कथा आहे म्हणून आलो, बरोबर आहे. गायकाला जर एखादा मृदंगाचा जर थेपा फडका का कानावर पडला, त्याला वरतही कळत नाही का, ते जातायच तिथं. मग एवढ्या प्रकारचा तो पर्वत, त्या पर्वतावर गंधर्व, आणि तेही गंधर्व असे बेसर घात नव्हते म्हणले माझे काही का. पंचप्राण तोषती हा? आनंदात. अरे पंचप्राण एकवटून 5 प्राण एका ठिकाणी करून गात होते, आणि ते मी सुंदर गात होते. आणि एकदा जर माणसाला त्याचा नाद लागला गायनाचा, आणि त्या सुंदर गाण्याकडे आपले जर कान लागले, तर माणसाला जागा सोडा वाटत नाही. वाटतं झाले काकू? व भजनामध्ये आपल्या एखादं बेसूर म्हणलं कसं वाटतं आपल्याला? तो बस म्हणतो का नाही? तशा प्रकारचे नव्हते माझे गंधर्व, सुंदर प्रकारचे गायन करणारे होते. काय काय केलं सांगा सुरुवात केली आहे. जेथे चंद्र सूर्यकांत पाषाण, विमानी दिसती सूरगण, हा भूमिका सुवर्णा समान, नवरत्नांची वाळू जेथे. आता हे पाहण्याची दृष्टी आहे. लक्षात आलं का तुमच्या वडीचा अर्थ आहे? आता ही जसं आपण पाहाल तसं जग दिसतंय. तुम्ही जर काळा चष्मा तुमच्या डोळ्याला परिधान केला, तर सगळं म्हणतो आपण जग सगळं काळ आहे. काळ आहे का? तुम्ही पाहाल तसं. चांगलं जर वरतीने बघितलं, जग सगळं चांगलंच वाटतं. ईश्वरची माझे घर, आईची जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपलची झाला. अरे ज्यावेळेस या पंडूराजानं त्या पर्वतावर आपलं आगमन केलं, आगमन केल्याबरोबर त्या सगळ्या परिसराकडे पाहिलं. पंडूराजा म्हणतो, ही काही असं नगर, हे काही ठिकाणचं पर्वत जणू काय सोन्या रत्नाचा तयार झालाय की काय, असाच आहे म्हणतो. या ठिकाणी पाहण्याची दृष्टी आहे का कशाची आहे? होते का तिथं खरं सोनं होतं का? सोन्याचं सडका होते का? अहो नाही. जिथं तुम्हाला समाधान वाटतंय ते स्वर्णच असतंय. अशा प्रकारचं रमणीय ठिकाण पंडूराजानं पाहिलं. काय केलं सांगायला सुरुवात केली आहे. जेथे मणिमय मंडप झळकती, अष्टनायका वा वा. सदा क्रीडती, प्रत्यक्ष देवांच्या मूर्ती येती जाती सर्वदा. म्हणूनच माणसाला आता आपण पाहिलं, स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची आहे. जिथं स्वच्छता तिथं देवाची वस्ती, बरोबर आहे. जिथं स्वच्छता देवाची वस्ती. पंडूराजानं त्या पर्वतावर आगमन केलं. आगमन केल्याच्या नंतर तिथला परिसर पाहिला, तिथलं वातावरण पाहिलं, नवे अनेक प्रकारचे ऋषी मंडळी पाहिले, गायन करणारे पाहिले. पाहावं तिकडं आनंदच होता. अशा प्रकारचा परिसर पंडूराजानं आपल्या डोळ्यानं पाहिला, आणि पाहिल्याबरोबर समाधान वाटलं. बघा, समाधान वाटलं. एखाद्याच्या घरामध्ये गेलो तर बसायला आनंद वाटतो, घंटावर उठ वाढत नाही. आणि एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश केला तर कधी पळून जावं वाटते. जसं ठेवायचं तसं आपण ठरवायला पाहिजे. हे परिसर एवढा सुंदर होता. हे सुंदर परिसर पंडूराजानं पाहायला सांगायला सुरुवात केली आहे. असो संत संगती नृपणा, हो. श्रवण मरणे कालक्रमित, वा वा. उभय काली होम देत, अतिथी पूजा यथाविधी. राजानं आपलं कार्य सुरू केलं. राजानं त्या पर्वतावर वस्ती केली, पण वस्ती अशा चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये झाली. आता खरं सांगतो, चांगल्या माणसाच्या संगतीमुळे काहीतरी ऐकायला मिळते. भाऊसाहेब, केंद्र सरकारनं पांडव प्रताप नावाचा ग्रंथ आणला,
सगळ्यांना सहकार्य केलं म्हणून आपल्या सगळ्याला ऐकायला बरोबर आहे. अहो तुम्ही आम्ही बघ वाचला असेल, आमच्या माया बहिणी कधी वाचलाय, कधी ऐकलाय? सज्जनाच्या संगतीचा हे फायदा आहे. आता सज्जन कुणाला म्हणायचं ही अवघड प्रश्न आहे. आता मला एक सांगायचं म्हणजे फार विशेष कळावं असं सांगा वाटतं बरं काय. ज्या सांगितलं सज्जनाच्या संगतीमध्ये माणसाचा विकास होतो, मग सज्जनच कुणाला म्हणायचं हे अवघड आहे ना, मोठा प्रश्न आहे. अरे संताचा संगत, संताची संगत सगळ्यात चांगली आहे. सत्य बोले वचने, जो स्वतःच्या मुखातून सत्य बोलतो त्याला सज्जनच म्हणा. दुसऱ्यावर उपकार करणारा सज्जन असतो आणि दुसऱ्याचा वाईट करणारा दुर्जन असतो. बस व्याख्याच एवढी आहे. परोपकार पुण्य आणि परपीडा पाप, व्याख्या दुसरी करीतच बसायची नाही, याला सज्जन म्हणायचं. अशा सज्जनाच्या संगतीमध्ये, अशा संतांच्या संगतीमध्ये एकदा जर माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला तर केवढ्याही गोष्टीचा बदल होत असतो बरं काय. संतांच्या संगतीमध्ये अनेक प्रकारचा बदल होतो. हा पंडू राजा संतांच्या संगतीमध्ये गेले, सज्जनाच्या संगतीमध्ये गेले आणि सुंदर प्रकारचे राहू लागले. यज्ञ याग एक तप करून सांगायला सुरुवात केली आहे. देखोनी पंडूचे तप खडतर, ऋषी आश्चर्य करीती थोर. वा वा. मोठा तपस्वी पंडू नृपवर, ब्रह्म ऋषी सारिखा. आता या पंडू राजानं त्या पर्वतावर गेले आणि गेल्याच्या नंतर आता आलेल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी माणसाला तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही. पंडू राजानं आपला असं काय केलं, तप सुरू केलं. या पंडू राजानं तप केलेलं सुरू या ऋषी मंडळाने, या संतांनी पाहिलं आणि संतांनी पाहिल्याच्या नंतर ते संत ऋषी लोक म्हणतात, काय भयानक अशा प्रकारचा व्यक्ती आहे, काय सुंदर प्रकारचं तप आहे, किती जप आहे. आनंदित झाले, सांगायला सुरुवात केली आहे. तपोबले करुण वेगे, ऋषी चालिले स्वर्ग मार्गे. पंडूराज त्याचे निसंगे, चाले मागे हळूहळू. ज्यावेळेस ऋषीनं त्या पर्वताच्या ठिकाणी तपश्चर्या केली, ऋषीची जी तपश्चर्या ती संपल्याच्या नंतर ऋषी म्हणले आता आपण निज धामाला गेलं पाहिजे. बरोबर आहे ना. दिवसभर माणूस कुठे हिंडतोय, बरोबर आहे ना. दिवसभर कुठे, शेवटी कुठे आलं ते फडसाहेब, मोडका असू द्या तुडका असू द्या, कसे असू द्या, आपल्या निवासस्थानाला जेव्हा लागते. आलं का लक्षात. या ऋषीनं तपश्चर्या केली आणि ऋषी लोक आता कुठे निघाले, स्वर्गाला निघाले. आता ऋषी लोक स्वर्गाला निघाल्याच्या नंतर पंडू राजानं काय केलं गो, चोरून पाय बी वाजू दिना त्या मागे चालत असताना लपत छपत हे पुढं आणि पंडू राजा माग निघाले. बरं काय पुढे काय केलं सांगायला सुरुवात केली आहे. ऋषी पंडूशी म्हणती समस्त, परम कठीण स्वर्गपथ. बरं. पुण्याचे महापर्वत, गाठीस तेनेच चढावे. आता ज्यावेळेस पंडू राजा न करता ऋषीच्या माग जाऊ लागले, जात असताना ऋषी लोकांना माग फिरून पाहिल्याच्या नंतर पंडू राजाला म्हणतात, स्वर्गामध्ये जाणं एवढा सोपा मार्ग नाही, एवढा सरळ रस्ता नाही. ज्याच्या पदरामध्ये पुण्याचं गाठूड आहे त्याला स्वर्गामध्ये जाता येत आहे. ऋषी लोक पंडू राजाला बोलायला सांगा सुरुवात केली आहे. येथे वाटन चले मन पवनासी, तू दारा सहित केवीसी. वा वा. त्याही वरी पुत्रिकासी, मार्ग सहसाई फुटेना. काय नवल आहे, काय सुंदर आणि गोड बोलायला सुरुवात केली. माय बापा ऋषी लोक म्हणतात पंडू राजाला, बाबा अरे या स्वर्गाला जाण्यासाठी वाऱ्याला सध्या लवकर जाता येत नाही, एवढा दुर्गम आहे स्वर्ग, एवढा दुर्गम आहे. आणि तू तर एकटा कुठे निघालास म्हणले, दोन्ही स्वतःच्या बायका सोबत घेऊन निघालास. या पर्वत, या स्वर्गाला जाण्यासाठी फार पुण्य लागते बाबा, सहजासहजी कुणाला येत नाही. पंडू राजाला ऋषी बोलायला सांगायला सुरुवात केली आहे. देव ऋषी दारा पितर, याच हुरुणा पासून मुक्त साचार.
तोची येथे चढेल नर इतरा मार्ग न चले हा. स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये आलेल्या जीवानं भयानक अशा प्रकारचं पुण्य करावं लागेल. कळालं काय? त्यात भरपूर अशा प्रकारचं पुण्य. संसाराचा त्याग, देव ऋषी दारा आणि देव ऋषी चौघांचं ऋण आणि सांगितलं ज्याला पुत्र असतंय, ज्या पुत्र असलेल्या माणसालाच वरी जाता येतंय आणि त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी साध्याला मार्ग नाही. बरं काय ऋषी मुलं सांगायला सुरुवात केली आहे. आता नाना उपाय करून वाढवी आपुले संतान. बरं जाहले जैसे द्वपायनापासून जनन तुमचे त्यापरी. आता काय सांगा माणसाला. बघा माणसं म्हणतील आता एखाद्याला कुणाला पुत्र नसेल, वहीमध्ये आले म्हणून सांगावं लागते. बरं नाही एखादा काठी घेऊन याचा इथं तुला काय समज आहे आमचा. अरे पुत्र जर नसेल तर स्वर्गाची प्राप्ती नाही म्हणून संतती पाहिजे. माणसाला लेकरू नसले की माणसं रडतील. बघा लक्षात ठेवा. ते ऋषी म्हणतात काही कर कसंही कर पण पुत्राची प्राप्ती करून घे. आधी जन्म कुठून झाला तुमचा? व्यासापासून झालेला झाला तसा पुत्र वाढवा. जसा व्यासापासून जन्म झाला तशा प्रकारचा पुत्र संतती वाढली पाहिजे सांगायला सुरुवात केली आहे. उदरी होतील सुत ते सत्क्रिया आचरतील समस्त. बरोबर. हा मृग शापा पासाव होशी मुक्त मग स्वर्ग पंते चालसी. पहा थोड बारकाय नाही का काय सुंदर नक्की वया लिहिल्यात. पहा ज्यावेळेस सांगितलं बाबा तुला स्वर्गाला यायचंय, तुला येता येते. स्वर्ग सोपा आहे पण काय करावं लागेल. तुला पहिल्या प्रथम काय व्हायला पाहिजे? पुत्र संतती झाली पाहिजे. बरं नुसते पुत्र होणं जमत नाही. आला का लक्षात कोणी का? ज्यावेळेस म्हणतात नुसतं पुत्र होऊन जमतेल का? होय पण साहेब तुम्ही जाबक म्हणता ना पुत्र काही झाले पाहिजे. पुत्र सत्कर्मी आज ते सत्कर्मी असले म्हणजे मग ते देवाला आणवडतंय. कुली कन्या पुत्र होती जे सात्विकम तयाचा हरिक वाटे देवा. तुझ्या पोटी मुलगा होईल पण झालाय मुलगा तो सत्कर्मी करणार झाला पाहिजे. नाही तर झालाय मुलगा बाहेर बोंबडत चिंडालाय त्या बापाचा काही जुदार होत नाही. म्हणून संतान चांगलं झालं पाहिजे. आपण किती कमवलं, किती प्रकारचं काय केलं म्हणजे आपलं संतान चांगलं झालं पाहिजे. अशा प्रकारचं संतान जर चांगलं झालं तर 100% राजा तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. एवढं काम कर आणि हे काम केल्याच्या नंतर मर्गीनं दिलेला शाप तो सुद्धा शाप असायला काय होईल मुक्त होतील सांगायला सुरुवात केली आहे. ऐसे ऐकून गजपूरपती खेद पावला परमचित्ती. बरोबर. नमस्कारून ऋषी पंक्ती स्त्रिया सहित परतला. ज्यावेळेस त्या ऋषीनं सांगितलं बाबा तुझ्या मागलं जोपर्यंत पूर्ण शाप जात नाही, तुला पुत्र संतती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुला स्वर्गाला येता येणार नाही. एवढं त्या ऋषीचं बोलणं पंडू राजानं ऐकलं. ऐकल्याबरोबर ज्या मार्गाने निघाल ते मार्ग खुंटला. मनामध्ये खूप अशा प्रकारचं वाईट वाटलं. बरं काय? आणि वाईट वाटल्याच्या नंतर खिन्न झाले. खिन्न झालेले पंडू राजा दोन्ही पत्न्या सोबत घेतल्या आणि दोन्ही पत्न्या सोबत घेऊन वापस फिरले सांगायला सुरुवात केली आहे. एकांतवणी बैसोन कुंती प्रती बोले शाबास वचन. शाबास. हा तू महर्षीस प्रार्थून संतती वाढवी ममाज्ञे. पंडू राजानं दोन्ही पत्न्या सोबत घेतल्या. पर्वताच्या ठिकाणी उतरल्याने एकांताच्या ठिकाणी बसले. पती पत्नी नवरा बायको कधी आपली गोष्ट एकांतामध्ये एकमेकाला सांगतात. सुखदुःख एकांतामध्ये सांगतात आणि त्याला पती पत्नीचं जोडपं म्हणायचं. लक्षात आपलं सुख स्वतःला पत्नीला सांगितलं पाहिजे, पत्नीनं स्वतः दुःख पतीला सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा पंडू राजानं आपल्या पत्नीला जवळ बोलवलं आणि सांगितलं. आपल्याला ऋषीनं सांगितलंय की पुत्र संतती झाली पाहिजे. मग कुणाला बोलू म्हणलं? कुणाची प्रार्थना कर? महर्षी ऋषीची प्रार्थना कर. आणि महर्षी ऋषीची प्रार्थना केल्याच्या नंतर आपलं कार्य सिद्धीला जाईल. पंडू राजा बोलायला सांगायला सुरुवात केली आहे. शंका न धरावी मनात आम्ही झालो व्यासापासून सूत. तैसेच तूही करी त्वरित तरीच मुक्त तुम्ही आम्ही. सांगितलं आपल्याला मुक्त होण्याचा मार्ग आहे. मार्ग आहे ना. किती गोष्ट अवघड आहे त्याला मार्ग मिळते. या ठिकाणी पंडू राजा स्वतःच्या पत्नीला म्हणतो
आम्ही कुणाची मुलं आहेत? व्यासापासून व्यासाची मुलं आहेत. तसं तू काय कर म्हणले, कुणाची प्रार्थना कर? महर्षी ऋषी प्रार्थना कर. महर्षी ऋषी प्रार्थना केल्यानंतर ते प्रसन्न होतील. लक्षात आलं का तुमच्या? महर्षी ऋषीची प्रार्थना केली की ते प्रसन्न होतील, आणि प्रसन्न झाले की एकदा अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून पाठीवर हात टाकला की पुत्र होते. अशा प्रकारचं वरदान तू घे. सांगा, सुरुवात केली आहे, मिळालेलं आहे ना वरदान तिला ते. शास्त्री सांगितले विचार बहुपरीचे अस्तित्व, त्यात ऋषीवीर्य पवित्र दिव्य सूत उपज. हो, ह्याच्या अगोदर बरोबर आहे बरं काय. याच्या अगोदर ते वरदान मिळालं होतं, आणि त्याच्यापासून कोण झाला? कर्ण झाला. तिथं मंत्राचा जप केला ना. तिथं ऋषीनं सांगितलं, तुला माझी गरज पडली, या 5 मंत्राचा जप केलीस तर तुला पुत्र संतान होईल. ही बाई गंगेच्या कडला गेली, उगच उगच बसली होती, कुमारी असणारी, आणि त्या 5 मंत्राचा जप केला. आणि जप केल्याबरोबर पुढं सूर्यासारखाच मुलगा उभा राहिला. हो, दत्त म्हणून उभा राहिला. आणि तोच पांडवाचाच भाऊ आहे. हे 5 होय, तसा 6 आहे. बरोबर आहे का नाही? कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. बरोबर आहे. कर्ण हा 5 पांडवाच्या अगोदरचा आहे. या मंत्रानं हिला ते मंत्र माहित होता. ते मंत्राचा जप केलीस तर आपल्याला पुत्र संतती होईल. सांगायला सुरुवात केली आहे. कुंती म्हणे पितयाचे घरी, मी असता बालपणी निर्धारी. बरोबर. दुर्वास ऋषीची सेवा करी, पित्राज्ञे करुण्या. ज्यावेळेस कुंती सांगते स्वतःच्या मालकाला, पंडूराजाला म्हणते, मी ज्यावेळेस माझ्या बापाच्या घरी होते, वडिलाच्या घरी होते, लहान असताना मी ऋषीची प्रार्थना केली. आणि ऋषीची प्रार्थना केल्यानंतर काय घडलं सांगायला सुरुवात केली आहे. सेवेने संतोषला त्रिपुत्र, मज दिधले 5 मंत्र. पुढील भविष्य जाणता पवित्र, महाउदार ऋषी तो. काय ऋषी उदार असतात म्हणतात. काय ऋषी उदार असतात. संत किती उदार असतात, किती उदार असतात. खरं सांगतो, संत एवढं उदार जगामध्ये आई नाही बापही नाही. केले उपकार सांगो मी काय, बाप न करी आई सीमाय, धर्मे त्याचे देखील पाय, दिले अक्षय अभय वरदान गा. काय त्या ऋषीने माझ्यावर उपकार केले. वडिलाच्या घरी होते, मी तपश्चर्या करीत होते, ऋषी प्रसन्न झाले. आणि ऋषी प्रसन्न झाल्यानंतर त्या ऋषीने मला 5 मंत्र दिले. आणि त्या जर मंत्राचा, जर 5 मंत्राचा मी जप केला तर जप केल्याच्या नंतर 100% पुत्र होतोय. काय त्या ऋषीनं अगोदरच पुढचं भविष्य सवय केलं असलो. ही कुंती स्वतःच्या पंडूराजाला, मालकाला बोलायला सांगायला सुरुवात केली आहे. एका मंत्राची मी प्रचिती, पाहिली कुमारी दशेत, प्रसन्न जाहला आदित्य, कर्ण तत्काल. आता माझी शेवटची वही सांगण्याची, आधी सांगणारी वाचणारी आहे. ज्यावेळेस सांगितलं, कुंती म्हणते हे प्रयोग मी एकदा अगोदर करून बघितलाय. काय कथा गोड आहे मला सांगा, एवढं गोड आहे सांगण्यासारखं. कुंती म्हणजे मी अगोदर हे प्रयोग करून बघितलाय. केव्हा? कुमारी अवस्थेत असताना. मालक म्हणले, तुम्हाला सांगायला, मालकाला कसल्या प्रकारची गोष्ट पत्नीला नाही लपून ठेवायची कधीच. सरळ सांगायची. केवढ्याही प्रकारचं पाप होऊ द्या तुमच्या हातून, केलेल्या पापाची धुनी होते बरं काय. पत्नीनं स्वतःच्या पतीपासून नाही गोष्ट लपवायची. ही म्हणते मालक एकदा घडलंय म्हणली मला. मी बाल्य अवस्थेमध्ये बालक तारुण होते, आणि तारुण्य अवस्थेमध्ये एकदा मी गंगेच्या कडेला बसले, आणि गंगेच्या कडेला बसून मी एका मंत्राचा जप केला, आणि मंत्राचा जप केल्यानंतर मी झाले गरिबीनी. सांगितलं बिचारीने मालकाला. काय झालं सांगायला सुरुवात केली आहे. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं झाल्यानंतर माझ्या पोटी कर्ण जन्मला. कथेला पुंडलिका पुंडलिका हृदय हरिढल.